अधिक महिना सुरू झाला. पुरुषोत्तम मास. आपल्या परंपरागत रूढी सांभाळत आपण त्याचं स्वागत करतो. अनेक नात्यांना या महिन्यात आपण मानाचं स्थानही देत जातो. म्हणूनच आज बोलावं वाटतं सख्ख्या नात्यांविषयी. समाजात समूहाने वावरत असतो माणूस. त्यात प्रथम कुटुंबाबरोबर येणारी अनेक नाती सांभाळत माणूस मोठा होत जातो. त्यात रक्ताच्या नात्यातील आवड आपली नसतेच. प्रत्येक वेळी आपल्या आयुष्यात येणारे वेगवेगळ्या नात्यातले लोक आपल्याशी चांगले वाईट वागलेले असतात. आपणही तसाच प्रतिसाद देत जातो. एखाद्याला पूर्ण वाहून घेणं किंवा टोकाचा विरोध करणं चुकीचं असतं. आपण कोणासाठी काहीतरी केलेलं असतं म्हणून आपल्यासाठी कोणी काही करतं कदाचित किंवा करणारही असतं, हे नेहमी लक्षात ठेवायला हवं. सख्खे नाते नशिबाने मिळतात. ते जेवढे शक्य होईल तेवढे जपत गेलो तर आपण मनाने परिपूर्ण आहोत हे समजतं स्वतःला. आपला दरारा प्रेमातून, हक्कानं निर्माण केला पाहिजे. द्वेष, तिरस्कार, रागातून नाही. एका नात्याला बरोबर म्हणताना आपण दुसऱ्या सर्व नातलगांना चुकीच्या पारड्यात टाकले तर आपले विचार संकुचित होत जातात. प्रत्येक वेळी मीच बरोबर ही भूमिका अत्यंत घातक आहे प्रत्येकासाठी. म्हणून प्रत्येक नात्याला जपलं पाहिजे. स्वतःचे मानसिक संतुलन सुदृढ आणि निरोगी राहण्यासाठी. या नातीगोतींविषयी तुम्हाला काय वाटतं नक्की सांगा. कृष्णार्पणमस्तु.